त्या गोष्टीचं माझं न संपणारं प्रेम आणि बरंच काही. तर आज मी आणि मम्मी चाललो होतो बाहेर. तर कुठे बाहेर चाललो हे मी तुम्हाला सांगतेच. तर आमच्या इकडं एवढं ऊन पडतंय ना प्रमाणाच्या बाहेर. आणि आमच्या इकडं कसं होतं माहितीये का, उन्हाळ्याच्या सीझनमध्ये एवढं ऊन पडतं प्रमाणाच्या बाहेर, थंडीत पण इतकी थंडी पडते. पण पावसाळ्यात अजिबात असा समाधानकारक किंवा भरपूर पाऊस पडत नाही. आणि जर पाऊस पडला ना तर ते ओला दुष्काळ म्हणतो ना आपण, तशी काय परिस्थिती असते. इतका पाऊस पडतो ना त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानच झालेलं असतं. तर इथं आम्ही आवरलं वगैरे, मम्मीचं पण आवरलं होतं. आम्ही निघालो घरून. आता घरून आम्हाला निघायचं 2-2:30 वाजता. पण आम्हाला लेटच झाला. आम्हाला घरनंच निघायला 4-4:30 वाजले होते. आणि कुठे बाहेर जायचं ना तर मी घरनंच मम्मीला म्हणत असते, मम्मी आपण इकडे गेलो, हे हे खाऊ बरं का. तर तसंच तर इथे नर्सरी, इथे इतका छान रस मिळतो ना. तर मम्मीला मी येतानाच म्हणलेलं की आपण रस प्यायला थांबू. थोडी घाई होती पण तरी पण 5-10 मिनिटं थांबता येईल म्हणून आम्ही थांबलो. आणि इथं इतकी छान इंडोरची झाडं होती ना, तर तुम्ही बघू शकता ही. तर हे बांबू प्लांट आहे. आमच्या घरी नाही, हे मला घ्यायचंय. तुमच्याकडे आहे का बांबू प्लांट? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इतकी फ्रेश, इतकी छान झाडं होती ना. एकदम अशी घराच्या बाहेर आपण साईडनं लावतो ना, ती मोठी झाडं तर मला आवडतात, पण त्यापेक्षा इंडोर प्लांट मला एवढे आवडतात ना खूप. तुमच्याकडे आहेत का अशी इंडोर प्लांट्स? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं एवढ्या वेगवेगळ्या रंगाची गुलाबं होती ना, म्हणजे पांढरा, गुलाबी, भगवा आणि त्याच्यातनं पण बरेच वेगवेगळे कलर होते. आणि इथं ही छोटीशी 2 इंडोर प्लांटच आहेत मला वाटते. बघा किती फ्रेश दिसत आणि एकदम हिरवीगार. तर अशी झाडं बघितली ना मनात एकदम असं मला शांत किंवा असं वेगळंच फील होतं. आणि मी म्हणलं तसं नेव्हर एंडिंग लव्ह म्हणजे उसाचा रस. तर इथं आला होता रस. आता नर्सरीमध्ये इतकं थंड वातावरण होतं आणि एवढी हिरवळ. आता अशा वातावरणात बसून ऊसचा रस पिणं म्हणजे एक वेगळंच सुख आहे. त्याच्यामुळेच मी म्हणलं होतं नेव्हर एंडिंग लव्ह, न संपणारं प्रेम. आणि इथं निशिगंधाची फुलं होती, त्याचा इतका छान वास येत होता ना. तर आज आम्ही पुढे कुठे गेलो आणि काय शॉपिंग वगैरे केली, मी त्याचा सेकंड पार्ट अपलोड करतेच. पण हा व्लॉग आवडला असला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत बाय.